नंदुरबार तालुक्यात अवकाळी पावसामुळे 122 घरांची पडझड. डॉक्टर गावित यांनी भेट देत दिल्या भरपाईच्या सूचना. खरत खुर्द येथील मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना 4 लाखाची मदत डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते दिली. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, आखातवाडे, खर्दे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आज 6 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. एवढी पडलेली घरे, पत्रे उडालेले तसेच वाहनांचा नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे केली. तसेच पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील 9 गावांमध्ये 122 घरांची पडझड झाली. तर खर्दे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भील वय 24 वर्ष यांचा मृत्यू झालाय. तर चुलत भाऊ दिनेश बन्सीलाल भील हे जखमी झाले. आज सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास खर्दे गावात मयत निलेश भील यांच्या कुटुंबियांचे आमदार विजयकुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील वैंदाणे, गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे, सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोडी, खर्दे गावाचे सरपंच नितीन पाटील, तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील, महावितरणचे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील, कृषी विभागाचे अधिकारी, तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. या सर्व पाहणीनंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या. ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नंदुरबार.